मंत्रालयीन किंवा शासकीय स्तरावर एखादा जी-आर निघतो आणि मग त्या जी-आरला अनुसरून त्या दर्जाचे अधिकारी, आयुक्त असतील, संचालक असतील, हे त्या नियमावलीला अनुसरून त्या विभागाला काय करत असतात, निर्देश देत असतात. आणि मग या निर्देशामध्ये कुठेतरी एक लाईन ही सुद्धा असते, की ठराविक कालावधीमध्ये जर दिलेलं काम पूर्ण झालं नाही, तर अमुक-अमुक यांच्यावर ही जबाबदारी राहील. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, शिक्षक भरती टेट संदर्भात ही अनेक जी-आर निघत आहेत. माननीय शिक्षण आयुक्त यांनी सुद्धा 2 महिन्यामध्ये जाहिराती येण्यासंदर्भातची वाच्यता केलेली आहे किंवा मग जे पत्र निर्गमित केलेलं आहे त्याचा खोलात जाऊन अर्थ पाहितल्यास बरेच विद्यार्थी जे विचारत आहेत की 2 महिन्यात सर जाहिराती येणं शक्य आहे का? मग काही जण आपला अनुभव सांगतायत की मला तर वाटत नाही हे शक्य आहे वगैरे वगैरे. हे भरती प्रक्रिया आता ही जवळपास जाहिरातीच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. तिचे जे उरलेले सोपस्कार आहेत त्यांची जुळवणी चालू आहे. शासन स्तरावर पुढचं शैक्षणिक सत्र सुरू व्हायच्या आत शिक्षक शाळेवर उपलब्ध असतील हे या अगोदरही विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. अगोदरही टाइम टेबल दिलेला आहे आणि त्याला अनुलक्षूनच विविध जी-आर निघत आहेत. मधल्या काळात पॉझिटिव्ह निर्णय झालेले आहेत जे शिक्षक भरतीच्या जागा वाढण्याच्या संदर्भातील आहेत. आत्ता कोणत्याही परिस्थितीत जर जाहिराती आल्या तरी 15,000च्या कमी पहिल्या टप्प्याला व्हॅकन्सीज येणार नाहीत, या बाबतीमध्ये मात्र मी शुअर आहे. दुसरी गोष्ट, जाहिराती 2 महिन्यातच येतील का? हा जो प्रश्न वारंवार विद्यार्थी विचारता आहे, तर त्या बाबतीमध्ये 2 महिन्यामध्ये जी जाहिराती येण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. शिक्षण आयुक्त, शालेय शिक्षण आयुक्त या दृष्टीने निर्देश देत आहेत आणि एखाद्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याचा निर्देश म्हणजेच आदेश असतो. प्रत्येकालाच आपली नोकरी प्यारी असते. काही गोष्टी जर राहून गेल्या तर त्याची जबाबदारी घ्यायची कुणी? शेवटी अधिकाऱ्यांनाही, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनाही मंत्र्यांना उत्तरे द्यावे लागतात आणि खालचे जे अधिकारी असतात त्यांना या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागतात. आणि शासन ही पाशवी शक्ती असते असं गांधीजींनी म्हटलेलं आहे. शासनाने जर ठरवलं, ही यंत्रणा इतकी काय म्हणता येतं, एक सूत्र आहे की जर एखादा आदेश वरून आला तर तो पाळावाच लागतो. 2 महिन्यात जाहिराती येतील. जागा किती येतील याची चिंता सोडून द्या. आजही तुम्हाला जी भीती घातली जाते की लवकर जाहिराती आल्या तर 4 आणि 5च हजार जागा येतील, असं काहीही होणार नाही. 1 ते 2,500 वॅकन्सी तर पदोन्नतीने ज्या जागा भरल्या जाणार आहेत तिथेच वाढल्या. अगोदर जे सांगितलं जात होतं की पदोन्नतीनंतर 7,000 जागा येणार, आपलं काय म्हणताय, समायोजनानंतर 7,000 जागा येणार आहेत, त्या 2,500 वाढल्या. आश्रमशाळांच्या वाढल्या, पेसाच्या वाढल्या. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी जो निर्णय आलेला आहे 55-60चा, तो आणखीन फायदेशीर निर्णय आहे. कोकणचा निर्णय आहे, तिथेही 2,000 शाळा असतीलच की, 2,000 शिक्षकांना तरी समायोजित करून घेतलंच असेल, त्या वाढल्या. म्हणजेच 15,000 जागांच्या कमी जागा येणार नाहीत आणि जाहिराती 2 ते 2.5 महिन्यामध्ये 100% येणार आहेत. तुम्हाला डिसेंबर वगैरे काहीही उजाडणार नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आपली प्रिपरेशन, कमी मार्क जरी असले तरी प्रिपरेशन कशा पद्धतीने द्यायचं आहे त्याची तयारी करा. त्याबाबतही आपण व्हिडिओ देऊया. लवकरच टचमध्ये राहा. धन्यवाद.